नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला. तर या महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मताधिक्याबद्दल आपण कसं पाहता? नाही, एक म्हणजे आता ह्या निकालानंतर आपला जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे तो काही प्रमाणात बदललेला आहे. की खरोखरच ज्या प्रकारचा महाविकास आघाडीला लोकसभेच्या दरम्यानमध्ये जे मताधिक्य मिळवलं होतं, जे यश मिळालेलं होतं, त्या तुलनेने जेव्हा आज आपण आकडे पाहतो तर मतदारांनी नक्कीच कौल महायुतीच्या दिशेने दिलेला आपल्याला दिसतो. आज अनेकांचे अनेक संभ्रम आहेत की नक्कीच हे खरोखर हा यश प्रामाणिकपणे मिळवलेलं आहे की याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा अप्रामाणिकपणा आहे, त्याच्यावरती मी विशेष भाष्य करणार नाही, कारण याच्याबद्दलची कुठली तांत्रिक माहिती अजूनपर्यंत आपल्याकडे उपलब्ध नाहीये. पण जर समजा जो निकाल आहे त्याला जसं तसा स्वीकारायचं झालं तर निश्चितपणे म्हणावं लागेल की महायुतीनी काही कोऑर्डिनेटेड एफर्ट्स लोकसभेच्या निकालानंतर घेतले, त्या तुलनेने महाविकास आघाडीने घेतले नाही. मी स्वतः देखील शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा रायगडमधल्या शेतकरी कामगार पक्षाच्या ज्या 4 सीट आपण लढवायचं ठरवलं होतं, स्वतः पदाधिकारी असल्यामुळे, पक्षाचा खजिनदार असल्यामुळे या प्रक्रियेमध्ये मी स्वतः देखील सहभागी होतो. आणि तिथे एकच गोष्ट लक्षात आली की महाविकास आघाडीमध्ये कोऑर्डिनेशनचा अभाव होता, समन्वयाचा अभाव होता. आपल्याला काय पाहायला मिळालं, विशेष करून जर रायगडविषयी बोलायचं झालं तर इथल्या प्रत्येक सीटवरती उबाटा गटाने स्वतःचा कॅन्डिडेट उभा केल्यामुळे आपल्याला इथे नक्कीच मतांचं विभाजन होताना पाहायला मिळालं. आणि त्याचाच किंबहुना परिणाम म्हणून आपण काय पाहतो की या प्रत्येक सीटवरती महायुतीचा कॅन्डिडेट हा विजयी झालेला आहे. त्याच्यामुळे कोऑर्डिनेशन, समन्वय याचा अभाव हा एक प्रमुख मुद्दा होता. त्याचबरोबरीने महायुतीने ज्या पद्धतीने या संपूर्ण विधानसभेच्या इलेक्शनकडे पुढे जात असताना ज्या प्रकारच्या विकासाच्या योजना किंवा लाभार्थी योजना विशेष करून मी म्हणेन ज्या राबवण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना किंवा त्या समन्वय इतर योजना आहेत, या सगळ्या योजनांचा काही ना काहीतरी परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. प्रामुख्याने या प्रत्येक मतदारसंघामध्ये 50% मतदार ह्या महिला आहेत आणि ह्या महिलांमधला एक मोठा वर्ग आपल्याला ह्या लाभार्थी योजना, जी लाडकी बहीण योजना आहे, हिच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये इन्फ्लुएन्स झालेला पाहायला मिळाला, ज्याचा मतदानावरती काही ना काही परिणाम आहेच. त्याचबरोबरीने त्यांनी विशेष करून प्रत्येक मतदारसंघामध्ये वेळेतच स्ट्रॅटेजिक निर्णय घेऊन विविध पद्धतीचे राजकीय निर्णय घेताना पाहायला मिळाले. आपल्या पनवेलच्या मतदारसंघामध्ये विधान परिषदेवरती आमदारांची नेमणूक असेल, पेणमध्ये राज्यसभेवरती खासदारकीची नेमणूक असेल, ह्या ज्या काही आपल्याला स्ट्रॅटेजिक जे इनपुट्स पाहायला मिळाले ते विशेष करून महायुतीच्या यशासाठी कारणीभूत आहेत असं मला वैयक्तिक वाटतं. त्याचबरोबरीने यांचं शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी ज्या काही योजना किंवा ज्या त्यांच्या प्रचाराचं माध्यम होतं ते अतिशय सुस्पष्ट होतं. त्या तुलनेने महाविकास आघाडीकडनं तेवढा सुस्पष्टपणा आपल्याला पाहायला मिळाला नाही. आणि त्याचा किंबहुना परिणाम आज आपण पाहतोय की ह्या प्रकारचं मताधिक्य जे 4 महिन्यापूर्वी महायुतीकडे नव्हतं ते त्यांना आज मिळालेलं आहे. त्याच्यामुळे ही जी लढत आहे ही नक्कीच महाविकास आघाडीच्या समन्वयाच्या अभावामुळे आपल्याला किंबहुना अशा प्रकारचे परिणाम पाहायला मिळाले. याचे नक्कीच काही ना काही दूरगामी परिणाम पण असणार आहेत. पण त्याच्यावरती लवकरात लवकर महाविकास आघाडीतलं नेतृत्व जे आहे ते समन्वय साधून काम करून ह्याच्यावरती आळा घालतील अशी अपेक्षा आपण ठेवायला हवी.